नमस्कार. संपादक संतोष सिंग चौहान. प्रथमतः समाजाचे काही मुद्दे आहेत आपल्या सोबत आहे. एक समाजसेवक म्हणून ओळखणारी व्यक्ती म्हणजे संगमवाडीचे ज्येष्ठ आहेत आणि संगमवाडीचे विचारवंत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया समाजातले जे मुद्दे आहेत की एखादा मतदानवर किंवा एखाद्या उमेदवार का विश्वास नाही लोकांचा, त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात? बोला. निवडणूक आली 4 ते 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडणूक लागल्यानंतर जो तो उमेदवार आपली त्या मतदारासमोर मांडत असतो. मी असं आहे, मी तसं आहे, मी अशी कामं केली, मी तशी कामं केली. काय केले कामं ते कोणाला माहीत नसतात. प्रत्येक वेळी मतदार हा त्या उमेदवाराबरोबर फिरतो किंवा ती करताना कोणी पाहत नाही. अशा प्रकारे अनेक प्रश्न म्हणजे उत्पन्न आधीच हे असतात, प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये ते राहणारे काही कामं होतात, काही राहिलेले असतात. ते कशामुळं राहतात त्याचं काही प्रकार माहीत होत नाही. म्हणजे राहिल्यानंतर मग ते राहिलेले कामामध्ये आम्ही हे केलं ते केलं, आम्ही असं करू, जे राहिलेले कामं ते आम्ही तसं करणार, आमचं ग्राउंड तमकं ग्राउंड, ते ग्राउंड असं होतं. तिथून बोगद्यातून रस्ता, अनेक अशी कामं असतात. रस्त्यातून तिथून रस्ता काढायचा, तिथून रस्ता काढायचा, असे अनेक प्रकारची कामं असतात. कामं ती होतात का नाही होतात तो भाग वेगळाच आहे. सविस्तर आपण जी माहिती दिलेली आहे की समाजात जे उमेदवार असतात खरोखरच कामं असतात किंवा नसतात आणि कुठले कामं केलेले आहे. संगमवाडीमध्ये चांगला उमेदवार कोण आहे, चांगल्या उमेदवारांचे कामं कुठले आहे, तर या संदर्भात काय माहिती देणार आहे? संगमवाडी गावातील उमेदवार आता स्पर्धात्मक आहे ते हरीश निकम आणि समाधान शिंदे हे स्पर्धात्मक उमेदवार आहेत. आता संगमवाडी गावामध्ये माझ्या डोळ्याने किंवा मी प्रत्यक्षात त्यांनी केलेली कामं अजून तर पाहिलेली नाही. प्रत्यक्षात बाबा ही कामं मी तुम्हाला दाखवलं पाहिजे, येऊन बघा किंवा काय करून बघा, हे मी अजूनपर्यंत कोणाला घेतलेलं नाही. फक्त ते सांगतात की हे काम केलं, मी ते काम केलं. आता ते सध्या इलेक्शनला ते दोघं जण आहेत, शिंदे आणि निकम, ते जरा बऱ्यापैकी प्रतिस्पर्धी म्हणून आहेत. आता त्यानंतर जेव्हा निवडणूक होईल, पार पडेल, तिथून पुढं जो येईल तो म्हणायचं की बा हा कामं करत होता की तो जनतेच्या मनामध्ये होता, असं गृहीत धरूया आपण. इलेक्शनची गोष्ट अशी आहे की निवडणुकीची की बाबा प्रत्येकजण आत्ता तो पाहिलं तर प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला हात पाय धरून पण एरवी कधीही गाठ पडली किंवा काय झालं तरी ते कुणी कोणाकडे पाहत त्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे नसतो, पाहत सुद्धा नाही. फक्त त्यांच्या ही निवडणूक फक्त लोकांची नाही की त्यांची. त्याच्यामुळं ते जे प्रतिक्रिया करतात किंवा जे मतदाराशी वागतात ते अतिशय ह्याच्याप्रमाणे म्हणजे आपण जे म्हणतो काय मनामध्ये कुठली इकड न करता अशा पद्धतीने ते वागतात की कुठली भावना दृष्ट भावना तुष्टीकरण दिलं म्हणतो आपण, ती भावना मला ठेवत नाही आणि सरळ मार्गाने मी असा आहे, मी तसा आहे, अशा प्रकारे करून त्या मतदारांना बोलवण्याचं काम करतात.
त्याच्यामध्ये जे खरंच बाबा जनतेच्या मनामध्ये जो येईल की बा हा खरंच काम करणार आहे, काम करेल, पुढं का व्हायना पण काम करेल, त्यावेळेस ते त्यांचा कल त्या लोकांचा कल त्या उमेदवाराकडे राहतो आणि त्याला ते चांगल्या मताने निवडून देतात.